मुंबईत मोनो रेलमध्ये अडकलेल्या प्रवाशांची अखेर 2 तासांनी सुखरूप सुटका। अग्निशमन दलाचे शर्थीचे प्रयत्न। चेंबूर ते भक्तिपाक दरम्यान मोनो काही काळ ठप्प। चेंबूर ते भक्तिपाक दरम्यान तांत्रिक बिघाडामुळे मोनो ठप्प। मुंबई महापालिकेची माहिती। हार्बर ठप्प झाल्याने मोनोमध्ये अतिरिक्त गर्दी वाढल्याचं उघडकीस। मुंबई, ठाणे आणि पालघर जिल्ह्यात उद्या सकाळी 6 वाजेपर्यंत रेड अलर्ट कायम। उद्याही पावसाचा जोर कायम राहण्याचा अंदाज, त्यामुळे सकाळी 6 वाजल्यानंतर ऑरेंज अलर्ट। उद्याही अनेक ठिकाणी शाळा बंदच राहणार। ठाणे, वसई, विरार, कल्याण, डोंबिवली, पनवेल आणि भिवंडी, निजामपूरमध्ये शाळांना सुट्टी जाहीर। मुंबईत पावसाचा कहर। 6 तासांमध्ये 200 मिलीमीटर तर 24 तासात 300 मिलीमीटर पावसाची नोंद। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची माहिती। पावसामुळे खोळंबलेली मुंबईची लाईफलाईन हळूहळू पूर्वपदावर। कुर्ला आणि पनवेल दरम्यानची रेल्वे सेवा पुन्हा सुरू। घरी परतण्यासाठी मुंबईकरांची कसरत। सततच्या मुसळधार पावसामुळे मिठी नदी धोक्याच्या पातळीजवळ। क्रांतीनगर आणि कुर्ला भागातील अनेक नागरिकांचं स्थलांतर। मुंबई महापालिकेकडून खबरदारीची उपाययोजना। आगामी आशिया चषकासाठी भारताचा 15 सदस्यीय संघ जाहीर। सूर्यकुमार यादव कर्णधार तर शुभमन गिलकडे उपकर्णधार पदाची जबाबदारी। यशस्वी जयस्वाल आणि श्रेयस अय्यरला वगळलं। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।